दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊसाचे बिल अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक वेळा मागणी करूनही बिल न मिळाल्याने शेतकऱ्यांनी एकत्र येत बैठक आयोजित केली होती। या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या असून ऊसाचे बिल वेळेवर न मिळाल्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले। शेतीसाठी लागणारा खर्च, कर्जफेड आणि घर खर्च भागवणे कठीण झाले असल्याची भावना यावेळी अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। बैठकीनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। येत्या 8 दिवसात बिल न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणाची दखल शासनाने घ्यावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे। या बैठकीसाठी शेतकरी संघटनेचे नेते अरविंद घोडके, सामाजिक कार्यकर्ते पवन घुगरे, गणेश सिद्धराम नरे, अंबादास नरे, महेश नरे, सुनील कस्तुरे, अमर पाटील, बसवराज नरे, ज्ञानेश्वर साखरे, सचिन जवळगे, मनोज कबाडे, महबूब शेख, रजाक शेख, तुकाराम महाबोले, रमेश नरवडे, सचिन जवळगे, ज्ञानेश्वर गुळवे, प्रभाकर सांगवे, महादेव कबाडे, विजय कबाडे, सुभाष कबाडे, भीमाशंकर मोलगडे, भीमाशंकर चिंचुले आदी अणदूर व खुदावडी येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। टी न्यूज मराठीसाठी विजय राठोड, अणदूर।